नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. तर मुलांनो, आपण इयत्ता 9वीतील रॅपिड रीडिंग 2 हास्य चित्रातील मुलं हा पाठ बघत आहोत. तर रैपिड रीडिंग के क्वेश्चन आंसर्स आपको ऑब्जेक्टिव नहीं आते, ये ब्रीफ रहते, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चंस रहते. आपण हास्य चित्रातील मुलं या पाठाला सुरुवात केलेली आहे. त्या दिवशी आपण गेल्या पिरियडमध्ये काय बघितलं, तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. अगर हास्य चित्र मतलब कार्टून की हमें अगर डेफिनेशन करनी है तो हम लोग क्या कर सकते हैं डेफिनेशन कि सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, मजेशीर, गमतीदार मतलब जिसमें कॉमिक्स है, कॉमेडी है, असं चित्र म्हणजे हास्य चित्र. आणि मग व्यंगचित्र म्हणजे हसवणं, एवढाच त्याचा हेतू नसतो. मतलब खाली हंसाने के लिए जो चित्र नहीं रहता, उस चित्र से हम लोग मजाक भी ले सकते या हंसते भी है वो चित्र देख के, लेकिन साथ ही साथ हम लोग उसमें से कुछ तो मैसेज लेके जाते हैं. वो चित्र हमें और कुछ कहता है ज़्यादा. ये जिस चित्र में कहते हैं उसे व्यंग चित्र कहते हैं. आणि मुलांची चित्र काढणे म्हणजे मुलांसाठी नाही तर मुलं आकाराने लहान दाखवणे ये सबसे डिफिकल्ट जॉब है. ऐसा राइटर मधुकर धर्मापुरीकर हमें इस लेसन में कह रहे हैं. हम लोग उस दिन देखा ये सब कि चिंटू, ये अगर आपको मालूम है कि चिंटू जो है वो स्ट्रिप्स कार्टून से, जिसे हम चित्र मालिका कहते हैं, कि फर्स्ट पिक्चर में कुछ कहते हैं, सेकंड पिक्चर में कुछ कहते हैं और कैरेक्टर कुछ कहते हैं, थर्ड पिक्चर में कुछ कहते हैं और बाद में जाके वहाँ लास्ट में एक जोक रहता है. वैसे तो ये सारी बातें हम लोग उस लास्ट पीरियड में हम लोगों ने देखी है. उसके बाद हम लोगों ने शी द फडणीस, ये जो ज्येष्ठ व्यंग चित्रकार, ज्येष्ठ मतलब सीनियर, फेमस, व्यंग चित्रकार मतलब कार्टूनिस्ट, तो स्टैंडर्ड 4th और 5th के मैथ्स के बुक्स में उनके कार्टून्स फेमस है. ओके, तो उनके बारे में हम लोगों ने देखा था कि वो एक छोटी सी लड़की कैसे अपने दूधाच्या बाटलीतून, दूध के बॉटल में से पौधे को पानी डाल रही है, कि जिस तरह से छोटे बच्चे की देखभाल हम लोग करते, केयर करते, उस तरह से वो लड़की केयर कर रही है उस पौधे की. तो उस पिक्चर में ये व्यंग चित्र है, मतलब इसमें से हमें कुछ मैसेज मिलता है. ओके, तो यही है कि आगे हम लोग देखेंगे कि आगे लेसन में लेखक मधुकर धर्मापुरीकर उन्होंने क्या कहा है. चलो फिर आपकी स्क्रीन पे आपको जिनका चित्र दिखाई देता है, तुम्हाला ज्यांचं चित्र दिसतं ते आहेत मराठीतील प्रसिद्ध हास्य चित्रकार श्याम जोशी. कौन है ये? श्याम जोशी. तो आगे लेसन आपके पास अगर टेक्स्ट बुक है, टेक्स्ट बुक ओपन करो, पेज नंबर 32 स्टुडंट्स. ओके, तर श्याम जोशी हे मराठीतले महत्त्वाचे हास्य चित्रकार आहेत. हास्य चित्रकार मतलब कार्टूनिस्ट. ओके, त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट. देखो, फडणीस जो थे, जो हम लोगों ने उस दिन लेक्चर में देखा पीरियड में, कि उनके लाइंस ब्रॉड लाइंस है, लेकिन श्याम जोशी ये जो कार्टूनिस्ट है, इनकी जो ड्राइंग है उनके लाइंस थीन है, नाजुक, डेलिकेट है, बहुत लवचिक मतलब फ्लेक्झिबल है. आता त्यांच्या चित्रात पहा, बघा आता इथे त्यांचं चित्र आहे मुलांनो. काय सांगितलेलं, पहिल्या चित्रामध्ये एक छोटंसं बाळ आहे, रांगणारं मूल. रांगणारं म्हणजे काय, की जे स्वतःच्या पायांवर अजूनपर्यंत चालू शकत नाही, छोटं बाळ आहे, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही, त्याची हालचाल जाणवते. बघा तो मुलगा काय सांगत आहे की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. लहान मुलं कशी उघडे असतात, कपडे घालत नाहीत. म्हणजे ह्या चित्रामध्ये श्याम जोशी ह्यांनी व्यंगाबरोबर एक मेसेज किंवा एक हास्य विनोद आपल्याला सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या चित्रात बघा काय आहे की एक लहान मुलगा आहे आणि तो गणपती बाप्पाकडे, गणपती देवाकडे काय सांगत आहे,
त्या मुलाची विचार किंवा त्याच्या भावना बघा की देवा बागेत मला एकही फूल मिळालं नाही, म्हणून हे फूल काय देत आहे, तो कोणतं खरं फूल देत आहे का, नाही, तर आपण बॅडमिंटन त्याचा जो शटल कॉक आहे ते फूल तो देत आहे. की हास्यचित्र आणि चित्रात काय फरक आहे, चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, आपण चित्र कसं हुबेहूब डिक्टो, हाँ पॉइंट टू पॉइंट बराबर वही निकालते, लेकिन हास्य चित्र में क्या करते, विनोद माणूस त्या एखाद्याच्या वागण्यात बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता हे झालं श्याम जोशी यांची चित्र आपण बघितली की काय सांगितलेलं आहे की देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा आहे, बरोबर की नाही. आणि हास्य चित्र आणि चित्रात हाच फरक असतो, चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करतो. आता पुढे बघा, हे कोण आहे तुम्हाला माहीत आहेत मुलांना, कोण है ये, हे आहेत डेव्हिड लँगडन. ओके, त्यांचं नाव तिथे लिहिलेलं आहे. हे अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत, अमेरिकन कार्टूनिस्ट आहे हां, डेव्हिड लँगडन. आणि पहिल्या चित्रात, आणि त्यांची खूप चित्र फेमस आहेत, ते प्रसिद्ध व्यंग कार्टूनिस्ट आहे. ओके, तर इथे बघा आता पहिल्या चित्रात काय झालेलं आहे बघा. डेविड लैंगडन या अमेरिकन व्यंगचित्रकारांची ही चित्र आहेत. ये जो आपके सामने स्क्रीन पे जो चित्र है, पिक्चर्स है, ये डेविड लैंगडन इन्होंने निकाली है. तो फर्स्ट पिक्चर्स स्टूडेंट्स, ऑब्जर्व द फर्स्ट पिक्चर. तो इन दॅट फर्स्ट पिक्चर, पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा, चतुर म्हणजे हुशार, हां इंटेलिजंट मुलगा, पैशाचा गल्ला फोडतो आहे. पैशाचा गल्ला मतलब पिगी बैंक जैसे हम बोलते हैं ना, जहाँ पे हम लोग, जो आपके मम्मी पापा आपको पैसा देते हैं तो वो आप इकट्ठा करके रखते हैं और बाद में उसको आप लोग, जो अगर आपकी कोई ज़रूरत की चीज़ है तो उसको खरीदने के लिए यूज़ कर सकते. ओके, सो तर हा मुलगा तो पैशाचा गल्ला फोडतो आहे, वो फोड रहा है. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो, हम लोग देख सकते उसका वो पराक्रम. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. देखो उसके चेहरे पे जो भाव है, भाव मतलब फीलिंग्स, एक्सप्रेशंस. ओके, आणि आपल्याला ते खरे वाटतात, मतलब ऐसा लग रहा है कि वो ये पिक्चर रियल है, रियल में वो लड़का है और वो गल्ला फोड़ रहा है, पिगी बैंक फोड़ रहा है. ओके, आता दुसरं चित्र बघा, सेकंड पिक्चर. स्टुडंट्स प्लीज ऑब्झर्व द सेकंड पिक्चर. तुम्हाला काय दिसतं, भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, भोकाड म्हणजे रडणाऱ्या, मोठमोठ्याने रडणाऱ्या मुलाचं चित्र आहे. बघितलं तुम्ही की किती मोठ्याने हा मुलगा रडत आहे, की त्याने तोंड किती उघडलेलं आहे, आपला मुंह कितना ऐसा बडा किया आहे. ओके, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं. बघा, चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, बराबर की नहीं, ब्लैक कलर जो है वहाँ पे जाता है, फिर हमें पता चलता है वो उसका मुंह है. मुलाच्या मोठ्याने रडणे, फिर हमें पता चलता है कि ये लड़का, छोटा बच्चा रो रहा है. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन. देखो बच्चों, उसकी जो पैंट है, हाँ वहाँ पे एक सेफ्टी पिन है, और फिर बाद में हमें पता चलता है कि वो पिन त्याला टोचत असणार, टोचत मतलब वो पिन उसको चुभ रही है. ओके, और इस वजह से वो क्या कर रहा है, रो रहा है. हाँ, म्हणून त्याने भोकाड पसरले आहे. भोकाड पसरले म्हणजे मोठमोठ्याने रडणे, जोर जोर से रोना. ओके, तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते बघा. बघा लहान मुलाचे हातपाय कसं काढलेलं आहे डेव्हिड लँगडन यांनी हे चित्र, की आपल्याला मग त्याच्यातलं व्यंग म्हणजे आपल्याला मेसेज समजतं. ओके, आता मुलांनो आपण आणखीन पुढे जाऊया. टेक युअर पेज नंबर 33. ओके, आता पुढे बघू कोण काय आहे. आता हे चित्र बघा, इथे काय आहेत की अनेक लहान मुलं कशी दिसतात चित्रात, याचं नेमकं काय रहस्य आहे हे आपल्याला पाहायचं असेल
तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पहावी. देखो राइटर क्या कह रहे की व्यंगचित्र और हास्यचित्र मध्ये जर मोठा माणूस आणि दोन्ही असतील तर मग आपल्याला त्याच्यातलं रहस्य समजतं. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं हे व्यंगचित्र. देखो आर के लक्ष्मण जो इंडियन है उनका ये पिक्चर आहे. बघा काय दिलेलं आहे त्यांनी या पिक्चरमध्ये. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. देखो अभी हम लोग सिटी में रहते, हम लोग सलून में जाते, नाई के पास जाते और अपने बाल काटते, लेकिन गांव में वहाँ पे नाई घर घर आता था और वहाँ पे क्या करते थे, वो जमीन पे मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. मतलब बच्चों को जमीन पे बिठा के उनके बाल काटते थे. हाँ, आता इथे पहा तो माणूस कसा बसला है. मतलब आपको जो नाई है जो बाल काट रहा है उसकी पोजीशन से पता चलता है. और वो लड़का उसके चेहरे पे भाव देखो कितने मासूम की तरह है उसके भाव. हाँ, एक्सप्रेशन बघा त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव. आणि केस कापून घेणारा कंटाळला आलेला आहे, वैतागलेला मुलगा आहे, जो बोर हो गया है, जिसे कंटाला आया है, हाँ परेशान हो गया है, ऐसा एक लड़का बैठा है. तेज हाथ पाए. देखो उस आदमी के हाथ और उस छोटे बच्चे के हाथ फर्क लग रहा है कि नहीं. वो आदमी के हाथ एक इंसान के हाथ लग रहे हैं, लेकिन बच्चे के हाथ भी बच्चे के हाथ की तरह ही लग रहे. मतलब ये छोटी छोटी चीज़ें कार्टूनिस्ट जो रहते उनको सब पता होनी चाहिए. ये बहुत इम्पॉर्टंट है. ओके, त्याचे नाक डोळे पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे. बघा म्हणजे ह्या चित्रामध्ये आपल्याला मोठा माणूस कसा असतो आणि लहान मूल कसं असते हे सांगितलेलं आहे. तर मुलांनो आज आपण काय बघितलं की श्याम जोशी ह्यांचे चित्र बघितलं, त्यानंतर डेव्हिड लँग्टन ह्यांनी काढलेली चित्र बघितली, त्यानंतर जागतिक कीर्तीचे इंटरनॅशनली फेमस कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण ह्यांचं केस कापणाऱ्या माणसाचं आणि केस कापून घेणारा मुलगा ह्यांचं चित्र आपण बघितलं, त्यांची माहिती बघितलेली आहे. तर मुलांनो तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 34 क्वेश्चन नंबर 1 और 2 जो है खालील फरक लिहा, व्यंगचित्र आणि हास्यचित्र. और सेकंड क्वेश्चन है वैशिष्ट्य लिहा, खासियत या स्पेशलिटी. व्यंग्यचित्र के बारे में अधिक जानकारी, उसकी खासियत क्या है, वो आपको ये 2 क्वेश्चंस के आंसर्स आपको आपके मराठी के नोटबुक में लिखने हैं. ओके, दिस इज़ योर होमवर्क स्टूडेंट. ओके, और ये होमवर्क मैं अपलोड भी कर रही हूँ, लेकिन आपको ये 2 क्वेश्चन के आंसर्स प्लस आपको आपका टेक्स्ट बुक रीड करना है. और बाकी का जो लेसन है वो लेसन हम लोग कल देखेंगे. थैंक यू सो मच. टेक केयर स्टूडेंट.